नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण गुरुवार निमित्त श्री महालक्ष्मी देवीची कहाणी घेणार आहोत. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते नमोस्तुते. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देव्ये नमः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती, पण स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची पत्नी. तिचे आणि नवऱ्याचे भांडण होई. भांडणाने वैतागली घराबाहेर पडली. रागाने घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथे तिला दिसल्या सवासणी. त्या करी होत्या लक्ष्मी व्रत. ते तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तिनेही ते व्रत केलं. दुःख संपली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पण पुढे स्त्रीचा जन्म आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रशिवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने फुगू लागली. गोरगरिबांना विसरली. तोरे ताठाने बोलू लागली. दासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ती ओळखती का नाही हे बघावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजाही तिचे कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचे नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं सोंग घेतलं. फाटके वस्त्र नेसली, माथी मळवट फासला, हाती काठी टेकीत आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास. दासी आली बाहेर. तिला म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली अगदी हळू आवाजात, तशात खोकलाही ये मधून. माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथे. राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महलात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा ग भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, ऊन दोन बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू जरा वेळ बस आडोशाला. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दरिद्री मेली, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. पण देवीची आठवणही नाही तिला. मीच तिला लक्ष्मी व्रत सांगितलं होतं. तिने ते केलं आणि आता राणी पदावर बसली. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता गर्व झालाय संपत्तीचा. डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये. गोरगरिबांची पर्वा नाही. थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारी, तिला कोण विचारते. पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिलं आणि हात जोडून ती म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमाने करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही, विसरणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठणार, काठी टेकीत निघणार. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली आणि ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या.
मी तुमच्या पाया पडते. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे पाहतच राहिली. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला आणि मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली. दारीशी येतात तर म्हातारी दिसली. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून, उठ म्हणते ना तुला. जातेस की नाही? दुसरी घरं नाहीत का तुला? म्हातारीने संतापाने घरघरा डोळे फिरवले, कपाळावर आठ्या उमटल्या आणि ती तडक घराबाहेर पडली. दासीने लक्ष्यव्रत केलं. तिची स्थिती सुधारली. तिचं दासी पण गेलं. पुढे संसार सुखाचा झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबानेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली. सगळे नेम धर्म पाळले. 4 गुरुवार तिने लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील वैभव श्यामबालेला मिळालं होतं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव आणि प्रताप. पुढे सुखासमाधानाने संसारही चालू होता. पण भद्रसेवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रसेवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रसेवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते. भद्रसेवाला वाटलं एकदा कन्येस भेटून यावं. तो एकटाच निघाला. चालून दमला. नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रसेवाला पाहिले. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधराने माणसे पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानाने नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्याने सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. घाईने तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, आत दिसले तिला कोळसे. सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठला करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरतच होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरतचंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिलाही वाटलं मुलीला भेटून यावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत, दुसरे करणार काय? सुरतचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. घाईने ती महलात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आलीये. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महलात आली. आईला बघता श्यामबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईने स्नान केलं. मुलीने तिला पैठणी नेसायला दिली. सोने मोत्यांचे दागिने दिले. आईचं रूप अगदीच उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती या जन्मी राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामबाला, मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन. मार्गशीर्ष महिनाच होता तो. मुलीने चारही गुरुवार व्रत केलं. ते आईने पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेले. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालधराने विचारलं, माहेरून काय आणलं? श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसले? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळते ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे.
वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोमराजाने हेरली होती. तो विचारचक्रात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचा अमृत आहे. मिठानेच अन्नाला चव येते. मीठ नसलेले पदार्थ आणि बेचव लागतात. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं, त्याचं रक्षण करावं, कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलून घेतलं. भद्रशिवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली आणि त्यातून एक विचार पक्का ठरला. भद्रशिवाने त्यास अनुमती दिली. मालधराने मुख्य सेनापतींना तत्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रशिवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातील एक मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधराचे सैन्य बेभान होऊन लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा पाठशा पाडला होता आणि अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशिवाचं राज्य पुन्हा मिळवलं. मालधराला व शांबलेला ही आनंदाची बातमी सेनापतींनी ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालधराने भद्रशिवास व सुरचंद्रिकाराने घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबाने लक्ष्मीदत्ताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिने व तिच्या आईने उपवासच केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नांचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालधराने भद्रशिवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं. त्यांनी या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरले. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. झालेली सेवा मी श्री महालक्ष्मी चरणी रुजू करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.